सटाणा नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचा झेंडा. विलास दंडगव्हाळ यांचा दणदणीत विजय. सटाणा नगरपरिषदेची निवडणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून विलास भालचंद्र दंडगव्हाळ यांनी घवघवीत यश मिळवत नगरसेवकपदी निवडून आले आहेत. विलास दंडगव्हाळ हे गेल्या 3 दशकांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची दखल घेत मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात दंडगव्हाळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. या योजनेअंतर्गत त्यांनी 3,000हून अधिक महिलांना लाभ मिळवून देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोलाचे योगदान दिले आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विलास दंडगव्हाळ म्हणाले, प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता हाच माझा प्राधान्यक्रम राहील. यावेळी त्यांनी आमदार दिलीप बोरसे तसेच लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रभाग क्रमांक 9 मधून आपण निवडून आला आहात. जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय भावना आहे, काय सांगाल? जनतेला आज खरं म्हणजे विकासाची गरज आहे आणि खरोखर एक माझ्या दृष्टीने आणि लोकांनी माझ्याकडे बघण्याचा जो उद्देश होता की भविष्यात काहीतरी विकास कामं होतील आणि या दृष्टिकोनातूनच मला मतदारांनी मतदान देऊन, आपलं पवित्र मतदान देऊन आणि मला निवडून दिलेलं आहे. समाजकार्यात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली भाऊ, काय सांगाल? समाजकारणात येण्याची प्रेरणा गेल्या 25-30 वर्षापूर्वी मी स्वर्गीय अर्जुन आहिरे हे भाजपाचे आमचे प्रमुख नेते होते आणि त्यांच्या माध्यमातूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आणि जवळजवळ 25 ते 30 वर्षापूर्वीपासून जनसेवा करत आलो आहे. आता सद्यस्थितीत जे आहे, भुयारी गटार योजनेची खूप गरज आहे आणि आमच्या वरिष्ठांनी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री सुनीलदादा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडून सदर योजना मंजूर केलेली आहे आणि त्या कामांना जे कामपूर्वीचे मंजूर आहेत किंवा त्यांनी ज्या ज्या कामांमध्ये स्वतः पुढे राहून आणि प्रगतीपथावर आणलेली आहेत किंवा मंजूर करून ठेवलेली आहेत, ती कामं आम्ही ज्या माध्यमातून करता येतील त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. फक्त आमच्या सध्याच्या परिस्थितीत शहराचा विकास आणि प्रभागाचा विकास हेच आम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून सटाणा शहरात अनेक विकास कामे झाली आहेत, तसेच अनेक कामं विकास प्रगतीपथावर आहे, त्याबद्दल काय सांगाल? आमदार साहेबांचं आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन लाभतं आहे वेळोवेळी आणि या मार्गदर्शनातूनच आणि ते करीत असलेल्या समाजकार्य आणि विकासाच्या कार्यामुळेच केवळ 15 लोक ही भाजपची आमची निवडून आलेली आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? युवकांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खूपच पुढे प्रयत्न करणार आहोत आणि आजपर्यंत केलेले पण आहेत. आणि महिलांसाठी ज्या ज्या शासकीय योजना आमच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे राबवलेल्या आहेत. उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासुद्धा आम्ही प्रभावीपणे आमच्या प्रभागात राबवली आहे. जवळजवळ त्या प्रभागातून आणि इतर असं जवळजवळ 3,000 महिलांच्याही पुढे आम्ही त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना मी असे आवाहन करेल की माझ्यावर जो तुम्ही विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विकासासाठी जिथे जिथे जशी जशी तडजोड करता येईल त्या पद्धतीने आणि आमदार साहेब आणि आमचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष श्री सुनीलदादा मोरे यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं आम्ही करणार आहोत आणि त्या विश्वासाला तडा जाणार नाही ही मी मनापासून ग्वाही देतो.